नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS फिल्म एक्झामसाठी जे लागणारे अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेम आहे याचा सेकंड पार्ट. याआधी आपण सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. त्यामध्ये नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि डेटा इंटरप्रिटेशन. जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन ते आधीचे सर्व व्हिडिओ पाहू शकतात. तर चला कुठलाही वेळ न वाया घालता व्हिडिओची सुरुवात करूया. हे आहे अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेम सेकंड पार्ट मध्ये. फर्स्ट क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉस टॉपिक वर आहे. शॉपकीपर मार्क्स अन आर्टिकल ऑफ 40% above its cost price. He then offered discount of 20% on the mark price. If the cost price of the article is rupees 500, what is the profit or loss percentage? Option check करून घ्या ABCD. तर बघा फर्स्ट 40% above its cost price आणि नंतर ऑफर डिस्काउंट 20%. तर बघा आपलं डायरेक्ट ओरली आपण फॉर्म्युला पुट करत असतो. 40% 40 म्हणजे 140, 20% डिस्काउंट याचे 140 चे 20% डिस्काउंट 14,228 मायनस केला किती येते 2 3 112. तुमचं बेस प्राइस होती 100, तिचा डिफरन्स आला 12 चा. प्रॉफिट प्लस आहे. तर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. तर 12% प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पण पुट करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट वरचा क्वेश्चन पाहूयात. सम ऑफ 10,000 rupees is invested at 10% per annum. Find the difference between the compound interest and simple interest. What's the difference? आता हे तुम्ही फॉर्म्युल्याने पण सॉल्व्ह करू शकता, परंतु फॉर्म्युल्याने वेळ लागेल. आपण डायरेक्ट ओरली करूया. सिंपल इंटरेस्ट 10%, जे 10% झाले 1,000, तर 2 वर्षासाठी म्हणजे 2,000. आता सिंपल इंटरेस्ट करू. 10% आपण काढलेलेच आहेत 1,000. फर्स्ट वर्षाचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे आले 1,000 इंटरेस्ट. परत 10,000 मध्ये 1,000 ऍड करा, 11,000 होईल. 11,000 चे परत 10% काढायचे तुम्हाला 1,100 रुपये. सेकंड इयरचा इंटरेस्ट होईल 1,100 रुपये कंपाऊंड. दोघांचा टोटल करा 2,100. तर आपला डिफरन्स किती येईल? हे 2,000, हे 2,000 आणि 2,100, 100चा डिफरन्स आला. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर आहे. परत हे तुम्ही नॉर्मल तुमच्या फॉर्म्युल्यानं पण सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला सांगतो. डिफरन्स इज इक्वल टू पी into r divided by 100 हे स्क्वेअर. हा फॉर्म्युला फक्त ज्यावेळेस 2 वर्षाचा डिफरन्स दिलेला असेल, इंटरेस्ट काढायचं त्यावेळेसच लागू होते. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे टाइम अँड वर्क वर. A and B can complete a work in 15 days and 20 days respectively. They started to work together but B left after 4 days. In how many days A will complete remaining the work? आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे 60 LCM काढला तर हे 15 आणि 20, 15 चौक 60, 20 60,
7/60 आलं टोटल दोघांचं वर्क कंबाईन जर केलं A आणि B च तर काय म्हणतेस यामध्ये B left after 4 days म्हणजे B न 4 दिवस काम केले त्यानंतर त्यानं सोडले तर हे B च वर्क 28/60 डिवाइड करू 4 ने 4 7 28 15 चौक 60 हे एवढं वर्क आलं आता टोटल वर्क आहे एक मधून 7/15 मायनस केले झालेलं वर्क बी जो करून गेला याचं येऊन जाईल 15 8/7 वर्क करायचंय हे किती दिवसात करणार आहे हे किती 15 दिवसात करतोय म्हणून 15 दिवसात करतोय रिमेनिंग वर्क हे होतं 15 आणि मित्रांनो याचं मायनस आपलं हे झालंय याचं 8/15 येईल हे बघा ह्याचं सॉल्व करा 15 1 15 15 मायनस 7 म्हणजे 8/15 येते त्याला 15 दिवसात 1/15 तर 8 दिवसात हे करून दिलं ऑप्शन इज करेक्ट आन्सर आहे कारण की A ऑलरेडी 15 दिवसात वर्क करते 8/15 वर्क हा 8 दिवसात करून दिला ऑप्शन इज करेक्ट आन्सर रिपीट पहा तुम्हाला समजून येईल आपलं 1 - 7 divided by 15 हे 8/15 येते multiply by 15 आणि याचं वर्क 15 दिवसात करते 15 कॅन्सल तर 8 दिवसात तो वर्क कम्प्लीट करेल बघूयात नेक्स्ट क्वेश्चन एजेस फोर्थ नंबरचा क्वेश्चन एजेस या टॉपिकवर क्वेश्चन रीड करूयात द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ father and his son is 7/2 7/2 after 10 years the ratio of their ages will be 9/4 what is the present age of his son मुलाचं विचारलेलं आहे त्याला ओरली कसं करायचं याचा डिफरन्स आणि याचा डिफरन्स जर सेम असेल याचा डिफरन्स 5 आहे याचा डिफरन्स पण 5 आहे तर 5 आहे तर मग सिंगल युनिट बरोबर 5 आहे तर आपल्याला सनची एज विचारले 4/25 मुलाचं वय 20 राहील ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर आहे वडिलाचं जर विचारलं असतं तर 9/45 तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकतात आपला आन्सर तर 5 डिफरन्स आला होता मग आपण काय करूयात सेम असलं तरच ही ट्रिक चालते नाही तर मग तुम्हाला मॅन्युअली सॉल्व्ह करावं लागेल जसे की 7x divided by 2x plus 10 is equal to 9/4 असं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुम्ही वेळ खाईल हे बघा आपण डिफरन्स सेम आहे त्याचा इथं पुट करा 5 2 10 5 7 35 तर 10 वर्ष 10 10 20 आणि 45 क्रॉस व्हेरीफाय मध्ये पण आलेले आहे तुमचे 20 आणि 45 ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन 5th नंबरचा क्वेश्चन टाइम स्पीड अँड डिस्टन्स वर्क अ ट्रेन 200 meter long crosses a pole in 10 seconds how long will it take to cross a platform 300 meters long सॉल्व करूया त्याला
200 मीटर लॉंग क्रॉस द पोल इन 10 सेकंद, तर 200 डिवाइड बाय 10 सेकंद, तर 20 सेकंद वेळ लागेल त्याला तेवढं क्रॉस करायला. आणि टोटल डिस्टन्स किती, हा 200 हा 300, 500 मीटरचा प्लॅटफॉर्म त्याला क्रॉस करायला 20 सेकंद. फॉर्म्युला तर माहिती, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तर हे 25 सेकंद. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर आहे 25 सेकंद. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचा. पार्टनरशिप वर आहे. PQR started a business with investments in the ratio of 3:4:5. After 6 months, P withdraw his entire investment. At the end of the year, if the total profit was 21,000, what is P's share of the profit? P's share विचारलेला आहे तुम्हाला. तर आपण बघूया P, Q आणि R चा शेअर 3:4 आणि 5. P withdraw entire आफ्टर 6 months. यांनी 12 महिने इन्व्हेस्टमेंट ठेवली, यानं 12 महिने ठेवली आणि यांनी 6 महिने ठेवली. सॉरी, P ने विड्रॉल केले, इथं 6, सॉरी बाकी दोन्ही 12. 18 48, 12 60. 6 डिवाइड होते हैं, 6 18, 6 48, 60. तर ह्याचं टोटल करा, 18 आणि 3 21, टोटल झालं 21. तुम्हाला पीचा प्रॉफिट शेअर विचारलाय. पीचा प्रॉफिट शेअर हे P3 आहे. 3 डिवाइड बाय 21 मल्टिप्लाय बाय तुमचं टोटल प्रॉफिट 21,000. डिवाइड करा 21 न 21,000ला, तर हे 1000 येईल. 1000 गुणिले 3, 3000. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. पीचा शेअर प्रॉफिट ₹3,000 असेल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबरचा. तो ॲव्हरेज या टॉपिक वर आहे. तर क्वेश्चन रीड करूया. द ॲव्हरेज weight of 40 students in a class is 45 kg. If the weight of the teacher is included, the average weight increased by 1 kg. What is the weight of teacher? 40 विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज 40 kg दिले, तर आपण इथं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 180, सॉरी 1800. हे 40 विद्यार्थ्यांचं झालं. 41 विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज सांगितलं त्यांना, 1 न वाढले म्हणजे 46 झाले. तर हे किती होईल, 1886. तर मग 1886 आलं 41 ॲव्हरेज. टीचरचे एज किती होईल, मायनस करा 1886 पुन्हा 1800, तर 86. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन वर. रीड करूयात. अ व्हेसल कंटेन्स अ मिक्सचर ऑफ 80 liters of milk and water in the ratio of 7:3. How many liters of water must be added to make the ratio of milk to water 2:1? तर बघा आता 7 आणि 3 10 म्हणजे 80 भागिले 10, तर 8, 8 7 56 आणि 8 3 24. हे आलं पहिलं मिल्क आणि वॉटरचा रेशो. काय म्हणणं, किती पर्सेंट वॉटर ऍड केल्यानंतर 2:1. त्याचा आपण याला सॉल्व करून घ्या. 8 न डिवाइड होतं, 8 3 24.
8 सती 56. तर ठीक आहे, असं पण केलं तर चालतंय. आपण वरी काढलेलंच आहे रेशो ऑलरेडी आपल्याला 7:3 दिले. आता यामध्ये काय म्हणतंय, 56, 24 यामध्ये x रेशो दिला 2:1, 24:x याचे ऑर्डर एवढं ऍड केले तर इकडे 56 बरोबर 224 into x. मग याला मल्टिप्लाय करा इकडं, 48 प्लस 2x, इकडे 56 आहे, हे 48 इकडे जातील म्हणजे 56 मायनस 48 8 is equal to 2x. So x is equal to 4. तर 4 लिटर ऍड केल्यानंतर हे रेशो 2:1 येऊ शकतो. ऑप्शन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबरचा पार्टनरशिप वर आहे. PQ are invested in a business in the ratio of 4:5:6. After 4 months, Q doubled his investment. At the end of the year, if the total profit was 12,100, what is the share of Q? बघा P, Q आणि R 4, 5 आणि 6 असा रेशो दिलेला आहे तुम्हाला. Q he doubled his investment. कधी? आफ्टर 4 months. सध्या हे 12 होत्या, 12 month आणि हे 12 month. ह्याचं काय? 12×4 = 48 आणि ह्याचं सॉरी 12×72 आणि हे 48. आपल्याला Qचं वाचायचं. आफ्टर 4 months Q double his investment. आता 4 महिन्याची इन्व्हेस्टमेंट 5 होती ती 20 झाली आणि पुन्हा याची डबल इन्व्हेस्ट केली 8 महिन्यासाठी. 8×10 = 80. दोघांचं टोटल होईल 20 + 80 = 100. 4 ने भागू 25, 4 × 1 = 4, 3 4 × 8 = 32, 12×4 = 48. काय विचारले? Q चा शेअर विचारलेला आहे तुम्हाला. Q 25 आणि टोटल किती आले? 30 आणि 25 55. 12,100. 5 ने डिवाइड करू 11, आता 25 याला डिवाइड करू 121 ला 1100. 1100 गुणिले 5, 5,500. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर आहे. Qचा शेअर 5,500. लास्ट क्वेश्चन मिसलेनियसचा आहे. रीड करूयात. इन अ मीटिंग ऑफ 110 people, everyone shake hands with everyone else exactly once. How many handshakes occurs? तर ह्याला बघा 110 याचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. 110 - 1 / 2 याचा फॉर्म्युला असा n - 1 / 2. हे पुट केलं तर इथं 110 मल्टिप्लाय बाय 109 डिवाइड बाय 2. याला 5 ने
2 ने डिवाइड केलं 55 याला मल्टिप्लाय करा 5 तसंच 5 45 5 5 9 9 5 ऑप्शन इज करेक्ट आन्सर आहे. अशा टाईपचा क्वेश्चन प्रत्येक वेळेस एक्झामला विचारला जातो. हा फॉर्म्युला लक्षात राहतो. नेक्स्ट मित्रांनो, हे 10 क्वेश्चनचे आन्सर इथे दिलेले आहेत. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. सेम क्वेश्चन तुम्हाला प्री एक्झाम मध्ये 100% विचारले जातील. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व लेटेस्ट एक्झाम रिलेटेड व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. अशा प्रकारचे अजून आपण बरेच व्हिडिओ घेणार आहोत IBPS PO प्रीलिम एक्झाम च्या तयारीसाठी. त्यानंतर आपण मेनचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर देणार आहोत. थँक यू.